दोघं फक्त निघालेत वर निघालेत. त्यातला एक जण तर तरा 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 पुढे निघालाय. त्या दुसऱ्याच्या त्याच्यात अंतर राहिलं मागं. आणि 2 नंबरचा जो होता तो पुढे बघता बघता त्यांनी एकदम मागं वळून बघितलं, मागं कोणच नाही दिसलं. म्हटलं हे जाईल वर, माझं काय झालं तर खाली धरायला पण कोण नाही. त्यानं जे सरळ युटर्न मारला थेट तळालाच. तो एकटा मात्र चालत राहिलाय. खालनं आरोळ्या ठोकतायत, खालनं सगळे सांगतायत, बोलावतायत. याचं लक्ष नाही, ऐकायला तयार नाही. सातत्यानं चिकाटीनं जिद्दीनं एक एक पाऊल उचलत राहिला आणि अखेर त्या टेकडीवर पोहोचला. तो पोहोचल्याबरोबर खालच्या लोकांनी जयघोष करायला सुरुवात केली. जय जयकार झाला, जिंकला बस. माणसं अर्ध्यापर्यंत पळत गेली. तो खाली उतरत होता, खांद्यावर उचलून घेतलं. मिरवणूक काढायची याची. मिरवणूक तिथनं वाजत गाजत चालू झाली. तरी पण ती ज्येष्ठ मंडळी त्याला एका बाजूला घेऊन विचारत राहिली, पण तुला जमलं कसं? आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं, आतापर्यंत कुणाला शक्यच झालं नव्हतं, आतापर्यंत त्या टेकडीच्या शिखरावर कोणच तुला जमलं कसं? तू केलंच कसं? हे यश मिळवलंच कसं? तो काय बोलेनाच, गदगद हलवाय. अरे सांग ना, कसं काय जमलं? तसं एक म्हातारा म्हणलं, त्याला कशाला विचारताय, ते बहिरा आहे. मी सरळ सांगतो, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना निकाल लागेपर्यंत बहिरे व्हा. अजिबात ऐकायचं नाही. काय राजहंसासारखं राहायचं. दूध फक्त प्यायचं, पाणी ले जाओ. माणसं उलट करतात, दूध टाकून देतात, पाणी पित राहतात. सकारात्मकता पेरणारी माणसं किती आणि नकारात्मकतेनं आपल्याला मागं ओढणारी माणसं किती, याचा विचार करता यायला हवा. माणसं आसपास असतात सगळ्यांच्याच. यशस्वी कोण होतं? ज्याच्या भोवतीचं वातावरण सकारात्मक असतं, जे चिअर अप करतं, चल पुढं, अडचण नाही, चल पुढं. आणि जे सातत्यानं उगाच सांगत राहतात. ते स्पर्धा आम्ही म्हटलं आता पुढच्या वर्षी करावं शुभमंगलम. 8-10 वर्ष योग येईल असं वाटत नाही. त्याचा निर्णयच बदलतो. एक सांगू, या जगात तुम्हाला पराभूत करणारं दुसरं कुणीच नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता. आणि या जगात तुम्हाला दुसरं कुणीच जिंकून देऊ शकत नाही. फक्त तुम्हीच स्वतःला जिंकून देऊ शकता. त्यामुळे काही नाही विषय. ठाम निर्णय घ्या. एकदा ध्येय ठरलंय ना, जायचंय ना, काय व्हायचंय ते होऊ दे. भैरे होऊन जा पूर्ण आणि पावलं उचलत राहा सतत, बस. बाकी काय नाही. अडचणी येणारच आहे, ठरवून घ्या आधीच. मी का सातत्यानं सांगतो, दृष्टी नको, दूरदृष्टी हवी, नियोजन हवं. अडचणी येणारच आहेत, अडथळे येणारच आहेत, पण माझ्या क्षमता कौशल्य बाही हे ठरवून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. मात करायला शिका. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधाणलेला असला, लाटावर लाटा कोसळत असल्या, वादळ वारं सुटलेलं असलं आणि या सगळ्या संकटांशी झुंजत ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल, त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल. सर्वोत्तम व्हायचं आहे ना, हे यायलाच हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट एक, मी परवा एकाला विचारलं, मग कसं काय आयुष्यात कधीच घोड्यावरनं पडलो नाही. म्हणलं कसं काय? कधी बसलोच नाही. पडणार कोण नाहीत? जे बसणार नाहीत ते. माणसं निर्णय का घेत नाहीत? चुकलो तर. अरे घेतला तर कळेल ना बरोबर का चुकीचा. अडचण काय आहे? पटकन निर्णय घ्या. जो काही असेल तो निर्णय घ्या. करायचाय नाही चल बाजूला. अजिबात वेळ घालवायचा नाही. अनेक माणसं मी बघितली 25 वर्ष नुसता विचारच करतायत. 50शीत कळतं, विचारलं असतं तर बरं झालं असतं. आता उपयोग काय आहे? कुठलाही निर्णय पटकन घ्या. तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या मानवाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. मला सांगा, खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का? उत्तर आहे नाही. तो नव्हता टाकणार.
नासाच्या अपोलो मिशनच्या योजनेनुसार अपोलो मिशनचा प्रमुख पायलट होता एडविन सी अल्डारिन. तो अमेरिकेचा नौसैनिक होता, स्काय वॉकिंगचा त्याला अनुभव होता, म्हणून त्याची प्रमुख पायलट म्हणून निवड केलेली. आणि त्याचा सहाय्यक पायलट, को पायलट नील आर्मस्ट्रॉंग, तो अमेरिकन नौदलात होता आणि तो एडविन सी अल्डारिन बरोबर दिलेला. हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी नासाच्या स्पेस स्टेशन सेंटर मधनं पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट. आता पायलट फर्स्ट म्हणजे एडविन सी अल्डारिन ताडकन उठला आणि निघाला. पण चंद्रावर पाऊल टाकायच्या अगोदर त्याच्या डोक्यात प्रश्नाचं थैमान माजलं, मी चंद्रावर पाऊल टाकलं आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणानं मला खेचूनच घेतलं तर, मी चंद्रावर पाऊल टाकलं आणि चंद्राच्या वातावरणात मी जळूनच गेलो तर, या प्रश्नात तो अडकला. तोपर्यंत नासाच्या स्टेशनवर दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि को पायलट नेक्स्ट म्हणल्याबरोबर नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि त्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. आणि जगाच्या इतिहासामध्ये चंद्रावर पहिला पाऊल टाकणारा मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंगचं नाव लिहिलं गेलं. एडविन सी अल्डारिनकडे क्षमता होती, एडविन सी अल्डारिनकडे गुणवत्ता होती, एडविन सी अल्डारिनकडे अनुभव होता. पण निव्वळ त्वरित निर्णय न घेता आल्यानं जागतिक गौरव जो त्याच्या नावावर लिहिला जाणार होता तो त्यांनी चुकवला. पटकन निर्णय घ्या, अडखळायचं नाही, रेंगाळायचं नाही, थांबायचं तर अजिबात नाही. पटकन पटकन निर्णय घेत पुढे जायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकदा निर्णय घेतला ना, स्पर्धा परीक्षा हो बस, बाकी मला काही कळत नाही. एकच ध्यास ठेवा, या जगात कुठलीही गोष्ट ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे झोकून देता त्यावेळी तुम्हाला ती मिळतेच, कुठलीही असो. मेरेला कृष्ण दिसला, भेटला, बोलला, आपल्याला आश्चर्य वाटतं. नामदेवांचा प्रसाद विठ्ठलाने खाल्ला, आपल्याला आश्चर्य वाटतं. देव असा कधी कुणाला दिसतो का? दिसतो. ध्यास किती आहे तुमचा? किती किती अनिवार्यतेनं तुम्हाला वाटतं हो हे मिळावं. तुमची ती अनिवार्यता जेवढी प्रगल्भ आणि प्रगाढ तेवढं तुमचं यश सुद्धा तुम्हाला तसंच मिळतं. सहज चालता चालता कामं करणाऱ्याला सर्वोत्तम यश मिळत नाही. झोकून द्यावं लागतं, पूर्ण सगळं झोकून द्यावं लागतं. सातत्यानं काम करावं लागतं. सातत्यानं काम करण्यामुळं मग कुशलता येते. त्या कुशलतेतनं मग वेळ कमी लागतो. वेळ कमी लागला की मग मोठं कार्य सुद्धा झटकन होऊन जातं. सातत्य ही फार महत्वाची गोष्ट आहे. नाही, सध्या तसं कॉलेज चाललंच आहे, पण दुसरं काहीतरी करावं म्हणून MPSC पण करतोय. तू कधीच पास होणार नाही, मी अगदी स्पष्ट सांगतो. अर्जुनाला त्या डोळ्याला का भेदता आलं? त्याचं लक्ष एकाच डोळ्याकडे होतं, आपले 50 डोळ्याकडे असतं. कसे अर्जुन होणार आपण? एकाग्रतेनं केंद्रित करा ना, सगळं चित्त, वृत्ती, मन, प्रवृत्ती सगळं मिळतच यश, अडचणच नाही काही. हे झोकून देणं असणं फार महत्वाचं आहे. लैला मजनू माहिती आहे तुम्हाला. त्या मजनूला एकच ध्यास लागला होता, सतत रात्रंदिवस फक्त लैला 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 करत राहायचा. उठता बसता लैला, बस, दुसरं काही नव्हतं त्याच्या ध्यानी मनी चित्ती, काही नाही, फक्त लैला. ज्ञानेश्वरांनी भक्तीची फार सुंदर व्याख्या केली आहे. भक्ती म्हणजे सर्वस्पर्शी प्रेम. प्रेम असं की त्यातनं एकही अंग निसटणार नाही, एकही कण बाजूला होणार नाही, सगळं व्यापून टाकणारं जे प्रेम आहे ना ते भक्ती. त्याला डिव्होशन, झोकून देणं म्हणतात. तू सर्वस्व आहेस. हे देव नावाची संकल्पना तरी काय आहे? तुम्ही तुमच्या ध्येयाला देव समजा ना, मिळून जातं, ते येऊन जातो स्वतः दारात. हा मजनू इतका वेडा झाला होता, इतका. लैलावर हे संकुचित वृत्तीचं प्रेम ही व्याख्या नाही करत मी, सर्वस्पर्शी प्रेम होतं त्याचं, नव्हे भक्तीच होती त्याची. झोकून दिलं होतं त्याच्यासाठी आणि त्याची ती अनिवार्य भक्ती परमेश्वरानं पाहिली. आणि अरे हा वेडा काय लैला लैला करतो, त्यापेक्षा माझं नाव घेतलं असतं तर आतापर्यंत 3 वेळा प्रसन्न झालो असतो. इतका तो वेडा मजनू. शेवटी देव आले, त्याच्या समोर आले. त्यांनी विचारलं, कोण? देव आहे. कोण म्हणतं? अरे तू मला ओळखत नाही का? मी साक्षात देव. 12 वर्ष लोक माझी तपश्चर्या करतात, मग मी येतो. मग मी काय करू? अरे तू न बोलावताय म्हणून मी आलोय. मग तेच सांगतोय, मी बोलावलाच नाही तर तो आलाय का? अरे मी असाही येत नाही, 12 वर्ष तपश्चर्या करतात. तेच सांगतोय, मी केली नाही, तू आलायच का? अरे मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालोय. मी कधी भक्ती केली?
अरे तू सतत लायला लायला करतोय. हो ना, मग तू लायला आहे का? अरे मी तुला सगळं देऊ शकतो, तू लायला देऊ शकतो का? बाकी मला काही देणं घेणं नाही. साक्षात परमेश्वर समोर आला, सगळं विश्व तुमच्या पदरात टाकायची जरी त्यांनी इच्छा व्यक्त केली तरी तुमचं ध्येय काय? मला ते हवंय, तेच हवंय. यश तेव्हा मिळतं. एखादा रस्ता ज्यावेळी तुम्ही निवडता त्यावेळी तुम्हाला त्या रस्त्यातनं बाजूला करण्यासाठी नियती सुद्धा परीक्षा घेते तुमची. म्हणजे पूर्वी त्या ऋषीमुनी तपश्चर्याला बसवायचे आणि ते राक्षस यायचे, तपश्चर्या भंग करायचे. कधी कधी देवच सांगायचे ते करून उपयोग नाही, त्यानं कलेक्टर होईल, आपल्या डोक्याला ताप. तुमचं काम त्या ऋषीसारखंच आहे हो, ही तपश्चर्या आहे. आणि भंग करणारे पण येतात आधीमध्ये. ह्या क्षणिक मोहांना बाजूला सारायचा संयम तुमच्यात असायला हवा. छोट्या छोट्या अडथळ्यांकडे लक्ष द्यायची वृत्ती तुमच्यात यायला हवी. आणि किरकोळ गोष्टी मिळवण्यापेक्षा जे उदात्त आणि उत्तुंग ध्येय समोर ठेवलंय तेच पहिलं गाठेन, याच्याकडे तुमचं लक्ष हवं. हे झालं तर मग तुम्ही पोहोचू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. जे आहे ते मोठं ते फक्त नजरेसमोर ठेवा, बाकी काही नाही. पूर्ण झोकून द्या, काही नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, काही काही लोक काय करतात, झालीच गाडी पंक्चर तर स्टेपनी असावी बरोबर, त्याची 100% गाडी पंक्चर होते. मी कायम सांगतो, शंका आधीच डोक्यात ना, जसा भाव तसा देव. सगळीकडे तेच आहे, निसर्गाचं सूत्र कुठंच बदललेलं नाही. मी कायम विद्यार्थ्यांना सांगतो, एखादा मोबाईल नंबर लिहून ठेवा आणि एखादा नंबर लिहून न ठेवता पाठ करून ठेवा. नंतर विचारलं, अरे तुला मी नंबर सांगितलेला, तुमचं हो लिहून ठेवलाय मी. लिहून ठेवलेलं आठवतं, नंबर आठवत नाही. आणि जो लिहून ठेवला नाही तो नंबर पटकन आठवतो, कारण तुम्हाला माहिती आहे आपण तो लिहूनच ठेवला नाही. लक्षात ठेवण्याशिवाय पर्याय नाही. पण पर्याय उपलब्ध करून ठेवला ना लिहिण्याचा, तेच आठवतं. एकदा ध्येय निश्चित करता त्यावेळी पर्याय ठेवू नका, जिंकायचं असेल तर. नाही चाललाय प्रयत्न एमपीएससीचा, बघू झालं तर, नाही तर हायच मग शेती घरची, तू शेतीच करणार. मी सातत्यानं सांगत राहतो, आमचा तानाजी कोंडाणा घ्यायला गेला, उदय भान बरोबर लढता लढता धारातीर्थी पडला आणि मराठी सैन्य ते बघून पळून जायला लागलं. सूर्याची मालुसरे आडवा आला आणि कडाडला, अरे भ्याडासारख्या पळता कुठं, तुमचा बाप इथं मरून पडलाय, निघालात कुठं. आणि त्यांनी क्षणात परतीचे दोर कापून टाकले आणि कडाडला, आता दरीत उड्या मारून मारा, नाहीतर शत्रूशी लढून मारा. आणि बेभान होऊन सैन्य लढलं. उदय बाणला मारून कोंढाणा जिंकूनच थांबलं. हे का झालं? परतीचे दोर कापून काढले. जे काही ध्येय ठरवाल ना, त्या ध्येयाकडे जायच्या अगोदर परतीचे दोर पहिले कापून टाका. जोपर्यंत परतीचे दोर आहे त्यावेळी तुम्ही कधीही कुठूनही माघारी फिरू शकता. पहिले परतीचे दोर कापून टाका. जी माणसं परतीचे दोर कापून टाकतात तीच पुढे जातात. पण याचा अर्थ असा आहे का दुसरा कुठला पर्याय बिर्याय? अडथळे आल्यावर तुम्हाला पर्याय शोधावेही लागतील, पण ते ध्येयाच्या दिशेने नेणारे हवेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. चालता चालता एखादा दरवाजा बंदच होऊन जातो. आता नाही, इच्छा खूप होती, ध्येयही होतं, पण दरवाजाच बंद झाला. याचा अर्थ काय? तुमच्यासाठी एक दरवाजा जेव्हा बंद होतो त्यावेळी तो परमेश्वर इतर 10 दारं उघडी करून ठेवत असतो. एक दार बंद झाल्यावर त्याच दारावर धडका मारून डोकं फोडून घेण्यापेक्षा थोडीशी मान वळून बघितलं तर उघडलेली दारं तुम्हाला दिसतील. त्या उघड्या दारांकडे बघायची सवय ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाचा विषय आहे. 40,000 फौजनिशी अफजल खान महाराजांवर चालून आला. महाराजांनी सांगितलं आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली, सैन्य गोळा झालं. महाराजांनी विचारलं किती? आणि तानाजी म्हणाला, राज 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहेत, आपले एवढेच. अरे पण त्याच महाराज आपले वाढवूच नाही शकत. रानावनातनं डोंगर दऱ्यातनं होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात.
अरे पण त्याचे 40 आपले नाहीत वाढत महाराज. आता महाराजांनी काय केलं, त्यांचे 40,000 आपले 7.5. बघू पुढच्या पंचवार्षिकला. वीस 1,000 करून मग करू हालचाल. बरं त्यांचे 40,000 आपले 7.5 टिकणार कुठं, डिपॉझिट तर राहील का? माघारी फिरले महाराज, परत गेले, पराभव पत्करला, शरण गेले. आता या कळीकाळाबरोबर कसा झुंजो म्हणून आत्महत्येचा विचार केला. काही नाही केलं. त्यांचे 40,000 आपले 7.5, आपले वाढवताच येत नाहीत. ठीक, महाराजांनी पर्याय काढला, आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक, खानाचे कमी करा. अडचण काय आहे? आपले वाढवता येत नाही ना, ठीक, खानाचे कमी करा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, 2 आरोपी समोर आले. राजाने आरोप ऐकले, शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच बेशुद्ध होऊन पडला. दुसरा मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग त्या पहिल्यानं विचारलं, अरे तू शिक्षा ऐकली नाही का? फाशीची शिक्षा झाली आपल्याला. तो म्हणला ऐकली ना. मग तुला भीती नाही वाटत? ते भीतीचं सोड. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. ते फाशीचं सोड. त्यांनी विचारलं, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात घोडा आकाशात उडेल. त्यांची ही चर्चा राजानं ऐकली. राजा म्हटला, काय 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 म्हटला? उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? अरे काय सांगतो? तसा कैदी म्हटला, महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली, मला खोटं कशाला सांगेन? गेल्या वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आता आकाशात उडेलच. बरं महाराज, ते जाऊ द्या, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवू. मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. राजा म्हणला, नाही उडवलंस तर फाशी दिलीच महाराज. 1 वर्ष फक्त द्या. राजाने घेतला निर्णय. अरे उत्तम, असा तसा फाशी द्यायचाच आहे. पण दिलं वर्ष याला आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर आपण या जगात एकमेव ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, ठीक आहे, चल, दिलं वर्ष तुला. त्याला वर्ष मिळालं. पण पहिला कैदी परत विचारतोय, घोडा खरंच उडतो? तो म्हणलं, घोडा उडतोय कधी? अरे मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू फक्त तुझं आजचं मरण उद्यावर ढकलतोय. तो म्हणला, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब अरे 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो. आणि राजा नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. बरं, तोही नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. बरं, तू पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही होईल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी लढत राहीन, झगडत राहीन, तोपर्यंत लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही, तोपर्यंत झुंजत राहीन. परिस्थिती दोर तर कापाच, पण ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी नवे पर्याय तयार करायचं सुद्धा सामर्थ्य ठेवा. पोहोचतात ते सतत अभ्यास, सतत व्यासंग यांनी हवं ते मिळवता येतं. जगद्गुरु तुकारामांना ध्यास लागला होता. बायका पुरं दुष्काळानं उडून नेली. आई वडील राहिले नाहीत. ह्या जगण्यामध्ये अर्थ आहे काय? जगायचं कशासाठी? घरदार, आई वडील, बायका पोरं सगळी गेल्यावर विमनस्कावस्थित असणारे तुकोबा ह्या जगण्याचा शोध आणि जगण्याच्या तत्वज्ञानाचा बोध काय त्याचा विचार करत राहिले. भंडाऱ्याच्या डोंगरावर गेले, रात्रंदिवस चिंतन करत राहिले. काय काय कुणासाठी जगायचंय, कशासाठी जगायचंय? आणि रात्रंदिनीच्या या चिंतनातून, अभ्यासातून एके दिवशी मनात प्रकाश निर्माण झाला. रामकृष्ण हरीचा म्हणे मंत्र मिळाला. मी याला चमत्कार मानत नाही.
रात्रंदिवस केलेल्या चिंतनानं, रात्रंदिवस केलेल्या अभ्यासानं त्यांना मिळालेलं ते ज्ञान होतं. हे कुठूनही बाहेर येत नाही. तुमच्या तेवढं सामर्थ्य शक्ती आहे. युरेका युरेका म्हणत आंघोळ करता करता तो संशोधक बाहेर पळत सुटला. आंघोळ करताना युरेका कसं सुचलं त्याला? सतत ध्यास होता, सतत त्यातलं हे येऊन जात. आम्ही प्रश्न विचारतो, कवीला कल्पना कशा सुचतात, आपल्याला का सुचत नाहीत? तो त्याचा सातत्यानं रात्रंदिवस विचार करत राहतो. एखाद्या गोष्टीचा त्यावेळी इतक्या तीव्रतेनं तुम्ही रात्रंदिवस विचार करत राहाल ना, तेव्हा यश मिळतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. त्या तीव्रतेनं जा. यशाला शॉर्टकट नाही, अजिबात नाही. तुम्हाला कष्ट करावेच लागतील. हे सगळ्यात महत्वाचं आहे.